ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात रस्त्यावर उतरलेल्या पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आज 5वा दिवस आहे। बुराडी इथे चर्चा करण्याचा केंद्राने पाठवलेला प्रस्ताव शेतकरी संघटनेने फेटाळून लावलाय। बुराडी हे खुलं कारागृह आहे। सरकारने जंतर मंतर किंवा रामलीला इथे आंदोलनाची परवानगी द्यावी अशी मागणी शेतकरी संघटनेने केलेली आहे। लवकरच मागण्या मान्य न झाल्यास 1 डिसेंबरपासून इतर राज्यातल्या शेतकरी संघटनांना रस्त्यावर उतरण्याचं आवाहन दिल्ली सीमेवर एकवटलेल्या शेतकऱ्यांनी केलं आहे। शेतकरी आंदोलनाबाबत काल रात्री उशिरापर्यंत भाजपचं बैठकांचं सत्र सुरू होतं। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या घरी बैठक पार पडली। यावेळी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र तोमर यांच्याशी गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चर्चा केली। देशाची राजधानी दिल्लीच्या सीमेवर लाखो शेतकऱ्यांनी शांततेत आंदोलन सुरू केलेलं आहे, तरी त्यांना दहशतवादी कसं म्हणू शकता असा प्रश्न करत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रावर निशाणा साधलाय। शिवाय मोदींनी स्वतः शेतकऱ्यांकडे जाऊन त्यांच्याशी संवाद साधायला हवा आणि शेतकऱ्यांऐवजी बळाचा वापर केंद्रानं चीनच्या सीमेवर करायला हवा असा टोलाही केंद्राला लगावलाय। केंद्रीय कृषी कायद्याविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले, त्या भूमिकेवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विट करून पंतप्रधान मोदींवरती निशाणा साधलाय। अब होगी किसान की बात असं म्हणत राहुल गांधी यांनी मोदींच्या मन की बात कार्यक्रमावरून टोला लगावलाय। शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं आश्वासन मोदींनी दिलं होतं, मात्र मोदींनी अदानी अंबानींचं उत्पन्न अनेक पटींनी वाढवलं अशी टीका गांधींनी केली आहे। अभिनेत्री उर्मिला मातोंडकर उद्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे। विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त सदस्यत्वासाठी उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे। आता त्या अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। गेल्या वर्षी त्यांनी काँग्रेसकडून उत्तर मुंबई मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली, पण पराभूत झाल्यानंतर काँग्रेसमधल्या राजकारणाला कंटाळून त्यांनी राजकारणापासून त्या पुन्हा दुरावल्या होत्या। कंगना रनौतने ठाकरे सरकारवर जहरी टीका केली, तेव्हा उर्मिला यांनी तिला जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं। तामिळनाडूच्या राजकारणाला आजपासून कलाटणी मिळू शकते, कारण अभिनेते रजनीकांत आता राजकारणात प्रवेश करण्याची मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे। सिनेमाच्या पडद्यावर चमत्कार करणारे रजनीकांत आता जयललिता आणि करुणानिधींच्या निधनानंतर तामिळनाडूत राजकीय चमत्कार घडवू शकतील का याची उत्सुकता आहे। रजनीकांत त्यांच्या रजनी मक्कल मंदरम या पक्षाच्या याच्या जिल्हा सचिवांसह रजनीकांत आज चर्चा करणार आहेत। राजकीय पक्ष स्थापन करणार असल्याचे संकेत रजनीकांत यांनी दिलेले आहेत। या पार्श्वभूमीवर चाहत्यांनी त्यांच्या राजकारणातल्या स्वागताची तयारी सुरू केली आहे। तामिळनाडूत पुढच्या वर्षी विधानसभा निवडणूक आहे आणि रजनीकांत ही निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा आहेत। सीबीआयला राज्यात तपास करण्यासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागेल असा पवित्रा घेतलेल्या ठाकरे सरकारनं आता ईडीला रोखण्यासाठी असा निर्णय घेता येईल का याची चाचपणी सुरू केली आहे। शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांच्या मुलाची ईडीनं चौकशी सुरू केल्यानंतर अन्य नेत्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे। केंद्र सरकार सूडबुद्धीने ही कारवाई करत असल्याचा महाविकास आघाडीचा आरोप आहे आणि त्यामुळे ईडीला ब्रेक लावण्यासाठी आघाडी सरकारनं आता प्रयत्न सुरू केल्याचं कळतंय। त्यामुळे सीबीआय प्रमाणे ईडीलाही तपासाआधी परवानगी घेण्याचं बंधन टाकता येईल का या संदर्भात चाचपणी सरकार करतंय। सरकारने ईडी सीबीआयला चीन आणि पाकिस्तान विरोधात झुंपावं अशी टीका शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून केली आहे। देशातील राजकीय विरोधकांविरोधात ईडी सीबीआय आदी तपास यंत्रणांचा हत्यार म्हणून वापर सुरू आहे। त्यामुळे या संस्थांना राष्ट्रीय शौर्य गाजवण्याची संधी मिळायला हवी असा टोला शिवसेनेनं सामनाच्या संपादकीय मधनं लगावला आहे। ईडी आणि सीबीआयला पाठवलं पाहिजे नाही, ते दुश्मनांना जेरी सांगतात ना। दुश्मनांना जेरी सांडणाऱ्या त्या संस्था आहे, त्याच्यामुळे त्यांना आता पाकिस्तान आणि चीनला जेरी सांडण्यासाठी सीमेवर पाठवायला पाहिजे। आमदार प्रताप सरनाईकांनंतर शिवसेनेचा आणखी एक नेता ईडीच्या रडारवर असल्याची माहिती मिळते। येत्या काही दिवसात शिवसेनेच्या एका बड्या नेत्याची ईडीकडून चौकशी होण्याची शक्यता आहे। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडी या नेत्याची आणि त्याच्या कुटुंबियांची चौकशी करेल अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे। प्रताप सरनाईक यांचा उद्या क्वारंटाईन कालावधी संपतोय, त्यामुळे ईडीकडून उद्या किंवा परवा प्रताप सरनाईक यांना समन्स बजावून चौकशीला बोलवण्याची शक्यता आहे। प्रताप सरनाईक यांचे पुत्र विहंग सरनाईक यांना आतापर्यंत ईडीकडून 3 वेळा समन्स बजावण्यात आलंय, मात्र विहंग ईडी समोर चौकशीसाठी हजर झाले नाहीयेत। दक्षिण मुंबईचे शिवसेना विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी अजान पठणाची स्पर्धा आयोजित केलेली आहे।
बसरीत ऑनलाईन चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये सकपाळ यांनी या स्पर्धेची घोषणा केली आहे. अजानमुळे मनशांती मिळते अशी प्रतिक्रिया देखील पांडुरंग सकपाळ यांनी दिलेली आहे. ज्याप्रमाणे महाआरती होते तशीच अजान अदा केली जाते, त्यामुळे अजानला विरोध करण्याचा प्रश्नच नाही असं मत देखील त्यांनी व्यक्त केलेलं आहे. आता पांडुरंग सकपाळ यांच्या घोषणेमुळे राजकीय पडसाद उमटणार का हे पाहावं लागेल. जो अच्छे अजान करेगा उसका आवाज़ देखा जाएगा, आवाज़ के साथ साथ उनके जो उच्चार है, प्रोनाउंसिएशन है उनकी, वो देखे जाएंगे और वो कितना मिनट में ख़त्म करता है, कैसे ख़त्म करता है, वो सब आपके परीक्षक रहेंगे, आपके सुपरवाइज़र रहेंगे, आप वो देख लेंगे. बड़े बड़े मौलाना रहेंगे और वो कंपटीशन में वो एज अ जो परीक्षक जैसे काम करेंगे और अच्छा जो अजान देगा उसको हम लोग प्राइज़ रखेंगे. कोविशिल्ड लस टोचल्यानंतर मेंदूच्या कार्यप्रणालीवर विपरीत परिणाम झाल्याचा दावा चेन्नईतल्या एका स्वयंसेवकानं केला आहे. लसीचा वापर तात्काळ थांबवण्यात यावा आणि भरपाई म्हणून 5 कोटी रुपये द्यावे अशी मागणी देखील या स्वयंसेवकानं केलेली आहे. दरम्यान पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्यूटने चेन्नईतल्या या स्वयंसेवकाचे आरोप फेटाळून लावले आहेत. आर्थिक उद्देशानं हे आरोप करण्यात येत असल्याचं सिरम इन्स्टिट्यूटचं म्हणणं आहे. तसंच सिरम इन्स्टिट्यूटने 100 कोटींचा दावा ठोकण्याचा इशाराही दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी अहमदाबाद, हैदराबाद आणि पुण्यात कोरोना लसीचा आढावा घेतल्यानंतर आज ते लस बनवणाऱ्या 3ही टीम्सशी चर्चा करणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. देशात कोरोना लस तयार करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी चाचण्याही अंतिम टप्प्यात आहेत. जेनोवा बायोफार्मा, बायोलॉजिकल आणि डॉक्टर रेड्डीज यांच्या टीमशी पंतप्रधान व्हिडिओ कॉन्फरन्सनं संवाद साधणार आहेत. महत्त्वाच्या कंपन्यांची लस अंतिम टप्प्यात असून येत्या काही महिन्यात ते बाजारात येण्याची दाट शक्यता आहे आणि हीच शक्यता लक्षात घेऊन मुंबई महापालिका कामाला लागली आहे. लस आल्यानंतर तिच्या साठवणुकीसाठी मुंबई महापालिकेकडून स्टोरेजची निर्मिती करण्यात येते. त्यासाठी मुंबई शहर, पश्चिम उपनगर आणि पूर्व उपनगरातल्या 3 जागांचा विचार सुरू आहे. कांजूरमधली जागा निश्चित झाल्याचंही कळत आहे. ही उपनगरामध्ये एक जागा निश्चित केलेली आहे आणि त्याचं जी व्यवस्था जी महानगरपालिकेच्या मालकीचीच आहे. व्हेरिएबल टेम्परेचर मेंटेन करण्याची सोय असेल अशी व्यवस्था आम्ही करणार आहोत आणि साधारणतः 15 डिसेंबरच्या दरम्यान ही व्यवस्था तयार होईल. देशातल्या कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 94 लाखांच्या पार गेलाय. काल दिवसभरात 38,772 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातल्या कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 94,31,692 वर पोहोचलाय. राजस्थानच्या राजसमंद इथल्या भाजपच्या आमदार किरण माहेश्वरी यांचं कोरोनामुळे निधन झालंय. नुकताच त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. मागच्या काही दिवसांपासून हरियाणातल्या गुरुग्राम मधल्या मेदांता रुग्णालयात आमदार किरण माहेश्वरी यांच्यावर उपचार सुरू होते. याआधी सहाडामधील आमदार कैलाश त्रिवेदी यांचं देखील कोरोनामुळे निधन झालंय. पंतप्रधान मोदी आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी माहेश्वरी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. देवदिवाळी निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आज त्यांचा मतदारसंघ म्हणजेच वाराणसीचा दौरा करणार आहेत. यावेळी मोदी देवदिवाळी निमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होतील. त्यामुळे वाराणसीचा गंगा घाटही मोदींच्या स्वागतासाठी सजवण्यात आलाय. तर आज मोदी देवदिवाळी निमित्त आयोजित कार्यक्रमासोबतच वाराणसी प्रयागराज राजमार्गाच्या 6 पदरी मार्गिकेचं उद्घाटन करणार आहेत. लॉकडाऊन नंतर मोदी पहिल्यांदाच वाराणसीचा दौरा करणार आहेत. मंत्र्यासोबत डिनर करण्यास नकार दिला म्हणून विद्या बालन हिच्या शेरनी चित्रपटाचं चित्रीकरण थांबवण्यात आल्याचा आरोप होतोय. या प्रकरणी मध्य प्रदेशचे वनमंत्री विजय शहा आरोपाच्या कचाट्यात सापडलेत. सध्या विद्या बालन हिच्या शेरनी चित्रपटाचं मध्य प्रदेशात शूटिंग सुरू आहे. मध्य प्रदेशचे वनमंत्री विजय शहा यांनी विद्या बालनला डिनरचं निमंत्रण पाठवलं, मात्र तिनं हे निमंत्रण स्वीकारलं नाही. त्यानंतर मध्य प्रदेशच्या जंगलात शूटिंग करण्यापासून रोखण्यात आलं. मंत्र्यांसोबत डिनर करायला नकार दिल्यानं परवानगी नाकारण्यात आल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. दरम्यान मंत्री विजय शहा यांनी या आरोपांचं खंडन केलेलं आहे. नागपूरमध्ये एका वाहनधारकाने ट्रॅफिक हवालदाराच्या अंगावर गाडी घातल्याचं समोर आलं. सक्करदरा चौकावरची ही धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली आहे. ट्रॅफिक हवालदाराने कारला थांबवायचे प्रयत्न केले असता चालकाने कारची गती वाढवून पळून जायचा प्रयत्न केला. कार चालक ट्रॅफिक हवालदाराला कारच्या बॉनेटवर सुमारे अर्धा किलोमीटर घेऊन गेला. या धावपळीत कार चालकाने रस्त्यावरच्या इतर वाहनांना सुद्धा धडक दिली. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील बोरघाटात कारचा अपघात झाला. यामध्ये 4 प्रवासी जखमी झालेले आहेत. शिग्रोबा मंदिराजवळ झालेल्या या अपघातात कार झुडपात कोसळली.
त्यातल्या एका जखमीला खोपोलीतल्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली देवगड समुद्र किनाऱ्यावर रात्रीच्या वेळी चकाकणारी निळी चादर पसरल्याचं चित्र पाहायला मिळतंय. एका सूक्ष्म जीवाची समुद्राच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे समुद्रात पाण्याचं घर्षण होतं आणि त्यामुळे ही निळीशार चादर पसरल्याचं पाहायला मिळतंय. संपूर्ण महाराष्ट्राला वीज पुरवठा करणाऱ्या कोयना धरणाच्या भिंतीवर अडकलेल्या 8 फुटा अजगराची सुटका करण्यात आलेली आहे. कोयना धरणाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांच्या नजरेत हा सगळा प्रकार आला. या अजगराला कुठेही जाता येत नसल्याचं निरीक्षणात येताच सर्पमित्रांच्या सहाय्यानं या अजगराला बाहेर काढण्यात आलं आणि त्यानंतर या अजगराला कोयना धरणालगतच्या जंगलात सोडण्यात आलं. सांगलीच्या आटपाडीमधल्या जनावरांचा बाजार प्रसिद्ध आहे. या बाजारात तब्बल 1.5 कोटी रुपये दर असलेला एक बकरा विक्रीसाठी आलेला होता. हा बकरा या बाजारातल्या उत्सुकतेचा विषय ठरलेला आहे. सांगोला तालुक्यातल्या चांडोलवाडी येथील मेंढपाळ बाबूराव मेटकरी यांचा हा बकरा बाजारात विक्रीसाठी दाखल झाला होता. बाजारात या बकऱ्याला 70 लाखांची मागणी आली. मात्र मालकाने 1.5 कोटीशिवाय बकरा विक्री करणार नाही असा निर्णय घेतल्यानं या बकऱ्याची विक्री होऊ शकली नाही. आशिकी फेम अभिनेता राहुल रॉयला ब्रेन स्ट्रोक झालाय. त्याच्यावर सध्या मुंबईतल्या नानावटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गेल्या आठवड्यात कारगिलमध्ये शूटिंग दरम्यान त्याला ब्रेन स्ट्रोक झाला होता. सुरुवातीला त्याच्यावर श्रीनगरमध्ये उपचार करण्यात आले आणि त्यानंतर उपचारासाठी त्याला मुंबईत हलवण्यात आलं.